बेभान प्रेम आहे. मॅम ते खरं तर मी ना तुमची वाट 5 तासांपासून बघत होते. माझी वाट बघत होतीस की झोपली होतीस? नाही ते रात्री प्रेझेंटेशन बनवत होते, तर मग मी असंच बसल्या बसल्या झोप लागली. सॉरी. तुम्ही कुठे जाताय का? माझं काम तर झालं, पण तू वाट बघत आहेस म्हणून माझ्या कॅबिनमध्ये ये. कम बस. मॅम आय एम रिअली सॉरी. चहा की कॉफी? नाही काहीच नकोय. काल रात्री प्रेझेंटेशन बनवता ना खूप जास्त चहा प्यायले. त्या अर्जुनने ना त्याने मला इतका चहा पाजला मला जागा ठेवण्यासाठी. अर्जुनने पण हे प्रेझेंटेशन सोबत तयार केले? नाही तो फक्त माझ्यासाठी जागा राहिला. ते लहानपणी ना अभ्यास करण्यासाठी मी नेहमी त्याच्यासाठी जागा राहायचे, म्हणून काल. तुम्ही दोघं खूप चांगले फ्रेंड्स आहात? आम्ही फ्रेंड्स नाही आहोत, आम्ही म्हणजे एकमेकांचा जीव होत, एकमेकांशिवाय एकदम अपूर्ण. हे अर्जुनला मी लहानपणापासून ओळखते. त्याला काय आवडतं काय नाही आवडत, त्याला काय पाहिजे काय नको ते सगळं मला माहिती आहे. जितकं अर्जुन स्वतःला ओळखतो ना त्यापेक्षा खूप चांगल्या पद्धतीने मी त्याला ओळखते, आणि ही गोष्ट अजूनच चांगल्या पद्धतीने माहिती आहे. त्याचं काय आहे ना की आम्ही नेहमीच सोबत असतो. कधी पावभाजी, कधी पाणीपुरी, कधी लॉंग ड्राईव्ह, कधी चहा, एक्सेट्रा एक्सेट्रा एक्सेट्रा. आणि तुम्हाला माहिती आहे वंदना काकी आहेत ना अर्जुनची आई, जर का अर्जुनला शोधायचं असेल ना तर तुम्हाला माहिती आहे त्या कोणाला फोन करतात? मला. अयानला जर का अर्जुनकडून पैसे हवे असतील ना तर तो कोणाला फोन करतो? मला. हे तर काहीच नाही. अर्जुनला जेव्हा स्वतःचे कपडे सापडत नाहीत ना तेव्हा पण तो मलाच फोन करतो. मी फक्त एवढंच विचारलं की तुम्ही चांगले फ्रेंड्स आहात का? तुझ्या आयुष्याची हिस्ट्री नाही विचारली मी. सॉरी मॅम तुमच्याजवळ जी फाईल आहे ना त्याचं जे पहिलं पान आहे त्यावर तुमच्या केसेसची यादी आहे, त्यानंतर केसेसची हिस्ट्री आहे, मग कलर कोडेड, आणि त्यानंतर हेच होतं जेव्हा तुम्ही कामावर कमी आणि मैत्रीवर जास्त फोकस करता. मॅम दिस इज ॲब्सोल्युटली रबिश. याचा मला काहीच उपयोग नाही आहे. जेव्हा आपण पहिल्यांदा भेटलो होतो तेव्हा मला वाटलं की तू खूप हुशार आहेस, पण असं वाटतं की सगळी हुशारी मैत्रीसाठी वापरली गेली आहे. माझा वेळ खूप मौल्यवान आहे आणि तू माझी वेळ वाया घालवली आहेस. पुढच्या वेळी मला चांगल्या कामाची अपेक्षा आहे, मैत्रीच्या चांगल्या गोष्टींची नाही. निघ.
साची, काय झालं? सर्दी झालीये? आणि हे काय, तुझं नाक लाल काय? डोळ्यातून पाणी सुद्धा येतंय. लोक खरं बोलतात, जेव्हा कोणाला सर्दी होते ना तेव्हा त्याच्यापासून 2 मीटर लांब राहा. पण मित्र म्हणतात असं नाही केलं पाहिजे. काय झालं? तू ना एकदम खरं बोलत होतास. मी तर नेहमीच खरं बोलतो, पण तू कशाविषयी बोलतेस? ती जी तुझी महाराणी आहे ना, ती रक्त पिणारी माशी, ती खरोखरच रक्त पिते. तुला पण पटलं ना? हा, तुला माहितीये? नाही, पण मी चुकीचा होतो. तुला माहितीये, रक्त वगैरे नाही पित ती. इनफॅक्ट मला तर वाटतं ती व्हेजिटेरियन आहे. हा, थोडीशी खडूस आहे, जास्त सिरियस आहे, पण मला काय वाटतं माहितीये का, तिचं मन तिच्या कपड्यांसारखं स्वच्छ आहे, चांगली आहे ती. तिचे ना फक्त कपडे स्वच्छ आहेत, तिचं मन आहे ना ते अख्खच्या अख्खं काळ आहे. तुला माहितीये आज तिने काय केलं? तू पण ना एकदम सामान्य जनतेसारखी झालीयस. जरा कुठे यशस्वी माणूस दिसला की त्याच्याविषयी बोलणं सुरू. वेडी झालीयस का तू? मी उगाच नाही बोलत आहे. तुला माहितीये ती केवढी उर्मट असं. उर्मट नाहीये, बदनाम आहे, तेही तुझ्यासारख्या लोकांमुळे. मी कबूल करतो थोडीशी सिरियस आहे, खडूस आहे, जेवढ्याच तेवढं राहते. तुझ्यासारखं नाही की कामाचा पत्ताच नाहीये. अगं, जर ती सिरियस राहिली नाही, स्ट्रिक्ट राहिली नाही, तर लोक तिला गृहीत धरतील ना. एवढा मोठा बिझनेस सांभाळतीये, तुझ्यासारखी नाहीये. एकटी मूवीलाही नाही जाऊ शकत ती. तुला ना तिच्याकडून काहीतरी शिकून घेतलं पाहिजे. मायाचा ना एक क्लास आहे, क्लास. तिच्या ऑफिसमध्ये येते ना, सगळे रांगेत उभे राहतात. असं टॅलेंट ओळखते. जे काही काम करते ना ते एकदम मनापासून करते. कोणतंच काम अर्धवट सोडत नाही. काय कॉम्बिनेशन आहे, सुंदरता आणि बुद्धिमत्ता. साची, तुला तो चंद्र दिसतोय का? तो चंद्र म्हणजे ना माया आहे, आणि बाकीच्या चांदण्या जनता. जर त्या चांदण्या गायब झाल्या ना तर काहीच फरक पडणार नाहीये. पण जर का चंद्र गायब झाला तर पूर्णच अंधार होऊन जाईल. तुला कळलं नसेल ना. ऑफकोर्स या खूप हाय लेवलच्या गोष्टी आहेत. तुझ्यासारख्या मिडल क्लास लोकांना या डीप गोष्टी कळणार नाहीत. अरे काय झालं? माया झाली, पण मला नाही कळणार ना तुमच्या हाय क्लास लोकांच्या गोष्टी. जर हाय क्लास होण्यासाठी मायासारखं बनावं लागणार असेल तर मी अशीच ठीक आहे, जनतेसारखी. अगं साची, मी तर मस्करी करतोय. तुला नाही समजणार बावळट. सॉरी अर्जुन. साची, अगं साची, अरे काय करतोयस? आजच्या दिवशी पण तू तिला त्रास देतोयस का? आजच्या दिवशी असं काय झालंय? म्हणजे तिने तुला सांगितलं नाही? काय सांगितलं नाही? हेच की तिच्यासोबत काय घडलंय? सगळ्या मुली तुझ्यासारख्या नसतात. तू माझ्यासोबत असतेस ना तर लाईट फील होतं. जेव्हा मी माझ्यासोबत असतो ना तेव्हा वाटतं की डोक्यावर प्रेशर कुकर ठेवलाय आणि तो कधीही फुटू शकतो. जेव्हा मी तिला भेटतो ना असं वाटतं की मी युद्धावर चाललोय.
आणि जेव्हा तू सोबत असतेस ना की घरी असल्यासारखं वाटतं, एक शांतता मिळते. ती रक्त वगैरे नाही पित ग. हा थोडीशी खडूस आहे, थोडी सिरियस आहे, पण मला वाटतं की तिचं मन ना तिच्या कपड्यांसारखं एकदम स्वच्छ आहे. चांगली आहे ग ती. अरे देवा परमेश्वरा, किती हा पसारा करून ठेवला या मुलांनी. आता इथे असं कोणी खातं का? यांना ना आई नाही, कामवाली पाहिजे जी यांचं काम करत राहील. साची, बाळा तू आलीस? साची, साची काय झालं? जेव्हा आपण पहिल्यांदा भेटलो होतो तेव्हा मला वाटलं की तू खूप हुशार आहेस, पण असं वाटतं की ही सगळी हुशारी मैत्रीसाठी वापरली गेली आहे. तिची एवढी हिंमत, ती माझ्या साचीला असं बोलली. साची, साची, साची हे बघ, मी माझ्या हातांनी ना तुझ्या केसांसाठी तेल बनवलंय. खूप चांगलंय, ये तुला लावून देते. नाही काय नको? आई, मला झोप येते. मग तर चांगलंच आहे. हे तेल लावलंस ना तर मस्त पैकी झोप लागेल. मी सांगितलं ना मला नाही लावायचं आई. का नाही लावायचंय? मी इतक्या मेहनतीने बनवले, प्रेमाने तुझ्यासाठी नको. बाळा. नाही काय? चल. तू नेहमी असंच करतेस माझ्यासोबत. साची, इतक्या प्रेमाने बाळा तुझ्यासाठी बनवलंय, मग का नाही लावायचं मी? चल आता सांग बरं काय झालंय? काही नाही. आता काही झालं नाहीये तरी ही अवस्था आहे. जर काही झालं असतं तर तुझ्या रडण्यामुळे मुंबईमध्ये पूर आला असता नाही का? बाळा, जर खोटं बोलता येत नसेल तर का ट्राय करतेस? बोल. पुन्हा भांडण झालं त्या बावळटाशी? तू बावळट आता माझा बावळट नाहीच राहिलाय. मग आता तू सुद्धा त्याची साची राहिली नसशील. तुला माहिती आई, सगळं ना एकदम विचित्र होऊन बसलंय, एकदम वेगळं. जेव्हापासून अर्जुनने माझ्यासोबत काम करायला सुरुवात केली आहे ना, सगळंच एकदम बदलून गेलंय. माझा बावळट ना हळूहळू अर्जुन बनायला लागलाय. हे बघ साची, माकडाने ना खूप प्रयत्न केलेले माणूस बनण्यासाठी. लाखो वर्ष खर्च केली होती, पण तो माणूस नाही बनू शकला. माकड शेवटी माकडच राहिला. तसाच तुझा बावळट कितीही प्रयत्न करू दे, तो माझ्या साचीशिवाय कधीच पूर्ण अर्जुन होऊ शकत नाही. तो बावळटचा बावळटच राहणार आहे. माकड चांगलं नाव आहे. त्या बावळट पेक्षा ना माकडच शोभतो. मंद अर्जुन. आता कसं बोललीस? बाळा, तुझ्या डोळ्यात ना अश्रू चांगले दिसत नाहीत. अशीच हसत राहा. अर्जुन, अर्जुन, अर्जुन. हेलो. स्टूपिड फोन. चार्जर, 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 चार्जर. फोन बंद केला. माया, तू मला असं इग्नोर नाही करू शकत. मी तुला नाही सोडणार.
साची, माया, काय झालं बेबी? काय हे साची, अगं मला कळतंय की तू चिडणं हे स्वाभाविक आहे, पण माझ्याशी बोल ना. तू माझ्याशी बोलली नाहीस ना तर मला खूपच अस्वस्थ वाटतं. काय प्रेम हे? मी घाबरले. अरे हे काय हॉरर पिक्चर सारखं बसलायस? तू बरा आहेस ना? साची ठीक आहे? साची ठीक आहे. अर्जुनशी भांडून आली आहे. उद्यापर्यंत ती नॉर्मल होईल. आजकाल त्या दोघांमध्ये खूपच भांडणं होत आहेत. साचीने अर्जुनशी बोलणं भेटणं एकदम बंद करायला पाहिजे. प्रेम, तुझं आणि माझंही भांडण होतं. अरे आता काय छोट्या छोट्या गोष्टींसाठी एकमेकांना सोडून द्यायचं? तुला माहितीये का प्रेम, कधी कधी ना मी तुझ्याशी असंच भांडण करते. हाय, खूप मजा येते. भांडणाची मजा तेव्हाच असते सुमन, जेव्हा सोबत असण्याचा विश्वास असेल. अगं इथे जर का विश्वासावरच विश्वास नसेल तर भांडणात मजा कुठून येईल? शांत हो प्रेम, ते अजून लहान आहेत. आज नाही तर उद्या समजून घेतील. साची आणि अर्जुन मधली भांडणं कधीच उद्यापर्यंत टिकत नव्हती. आजच्या आज संपायची. आणि असं नको व्हायला की उद्या वाढत वाढत महिने, वर्ष किंवा कधीच नाही पर्यंत जाऊन पोचतील. तू असं काहीतरी का बोलतोस? तुझ्या अशा बोलण्यामुळे मला भीती वाटायला लागली. घाबरलं तर पाहिजे तुला सुमन. अगं एका मुलीची आई आहेस तू. एका अशा मुलीची आई आहेस जी बिचारी एकतर्फी प्रेम करते. तुझी ही भीती तुझ्या मुलीला त्रासापासून वाचवू शकते. घाबरलं पाहिजे तुला सुमन. तुला माहिती अर्जुन, मी आजपर्यंत माझ्या मॉम शिवाय कोणासाठीच गिफ्ट खरेदी नाही केलं. लहानपणापासून आजपर्यंत मी तिच्यामुळे गणितात पास झालोय. चालता फिरता कॅल्क्युलेटर आहे ती. प्रत्येक दिवशी माझ्या आधी उठून तिने मला उठवलंय. रोज माझ्यामुळे कामावर लेट जाते, पण एका शब्दाने नाही बोलली. आणि तुम्ही तिला 5 तास वाट बघायला लावली. मिस माया, असशील तू फॅशन इन द सिटीची मालक, मला फरक नाही पडत.